स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहायला गेलं तर आता महाविकास आघाडी आता एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात आता निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा मुंबईमध्ये असणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर मनसेने देखील आता या ठिकाणी साथ देण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाण्यात आता आपण पाहतो मुख्य बाजारपेठेत आणि मुख्य बाजारपेठे दिवाळी सणानिमित्त अनेक लोक आता वस्तू खरेदी करत असतात। मात्र दुसरीकडे आज लक्ष्मीपूजन आणि तोरण खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी प्रवक्ते नेते एकत्र आलेले आहेत आणि हेच जे विकासाचं तोरण येणाऱ्या काळात आम्ही लावणार असल्याचं त्यांचा हा इकडे घोषणाबाजी करत आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ। तुषारजी, काय सांगाल? एकंदरीत पाहायला गेलं तर एकीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार आहे मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात, दुसरीकडे तुम्ही हातात तोरण घेऊन या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात एक वज्रमूठ दिसून येते। गेल्या 2014 नंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर निवडणूक आयोग जे आहे ते आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्या घरी घरगडी म्हणून काम करताना दिसत आहेत। तुम्ही पाहिलं की बरेचसे पक्ष फोडण्यात आले, चिन्ह चोरण्यात आलं। त्यानंतर आज देखील तुम्ही पाहतायत की आमचे जे नेते आहेत उद्धव साहेब, राहुल गांधीजी, शरदचंद्रजी पवार आणि राजसाहेब ठाकरे या चौघांनी एवढं क्लिअरली दाखवलं आहे की मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। 93 लाख हा आकडा हा छोटा नाही आहे। जर तुम्हाला चुकीचे मतदार घुसून जर निवडणूक लढवायची असेल तर निवडणूक घेऊन लोकांसमोर हे शो ऑफ करायची गरज नाही। डायरेक्ट तुम्ही लोकांमध्ये तुम्हाला पाहिजे तशी माणसं द्या। पण आता हे असं होणार नाही आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जी आहे आज 4ही नेते एकत्र आलेले आहेत आणि हे जे आमच्या हातात तुम्ही पाहतायत हे आमच्या महाविकास आघाडीच्या विजयाचं तोरण आहे। आणि यानंतर तुम्ही जर पाहाल तर 1 नोव्हेंबरला सर्वात मोठा मोर्चा इथे निघणार आहे आणि यातनं निवडणूक आयोगाला मोठा धडा देण्यात येणार आहे। धडा देणार असं त्यांचं म्हणणं आहे। तर मात्र काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुलजी, महाविकास आघाडीकडनं हे तोरण आज बाजारात तुम्ही खरेदी करतायत, नक्कीच या संदर्भात काय सांगाल? नक्कीच तुम्ही अनेक दिवसापासून बघताय की या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचं प्रतीक या ठाणे महानगरपालिकेमध्ये पकडलं गेलं आणि या शहरामध्ये चालू असलेला भ्रष्टाचार असेल किंवा वोट चोरीचा मुद्दा असेल, अनेक दिवसापासून महाविकास आघाडी एकत्रितपणे तो रस्त्यावरती आहे। हे जनतेच्या निदर्शनास आणून देत आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे। तुम्ही बघितलं असेल कालचा दीपोत्सव झाला, त्यालासुद्धा महाविकास आघाडी एकत्र होती। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक मोर्चासुद्धा काढण्यात आला आणि आता येत्या 1 तारखेला मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। येणारे दिवस हे दिवाळीचे आहेत म्हणून आजच्या या बाजारपेठेमध्ये लोक हे तोरण घ्यायला आलेले आहेत। हे महाविकास आघाडीचं तोरण आहे आणि या सत्ताधाऱ्यांना यावेळी महाविकास आघाडी गाडणार आणि या भ्रष्टाचाराला सुद्धा गाडण्याचं काम ही महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने देखील दीपक क्षत्रिय पदाधिकारी ठाणे शहर अध्यक्ष, काय सांगाल? एकंदरीत याद्यामध्ये घोळ, त्याच्यानंतर अनेक सभा झाल्या, अनेक लोक या गोष्टी समोर आणल्यात, मात्र निवडणूक आयोगाने आतापर्यंत पाहिजे तसं उत्तर तुम्हाला दिलं का? अजून तसं निवडणूक कुठलंही उत्तर दिलं नाही आम्हाला। हा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे। आता मध्येच महापालिकेने पाटोळे साहेबांनी पकडलं, 50-50 लाख रुपये लाच घेतात। हे कुठलं सरकार आहे? आणि हे वज्रमूठ आम्ही तयार केले, 4ही पक्षाचे माणसं एकत्र आलेत आणि ह्या विरोधाला आम्ही 3.5 फूट जमिनीत गाडणारच आहे। हा आमचा प्रण आहे म्हणून हे तोरण आम्ही आज हातात घेतलं आहे, मंगलम तोरण। नक्कीच आज मंगलम तोरण हातात घेतलं असं म्हणतात। का वाटतं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, का वाटतं मतदार यादीतल्या ज्या दुबार नावं आहेत ते कुठेतरी कमी केली जाणार का? आणि हे जे तोरण आहे येणाऱ्या काळात कशा प्रकारचं वज्रमूठ असणार? हे जे तोरण आहे हे एक विकास आघाडी पूर्ण आघाडीचं तोरण आहे आणि ते पुढे आम्ही तोरण असंच हे फडकावत राहणार कायम। नक्कीच काय वाटतं येणारे लक्ष्मीपूजन आहे आणि त्या लक्ष्मीपूजनामध्ये पाहिलं तर लक्ष्मीची पूजा केली जाते, मात्र आज तुम्ही हे तोरण घेऊन नक्की कुठल्या प्रकारे कशा प्रकारे कुठे घेऊन जाणार? निश्चितच हे तोरण आम्ही महाविकास आघाडीचं तोरण आहे, हे निश्चित आम्ही यशाच्या वाटचालीने चाललो आहोत आणि आज या सत्ताधाऱ्यांना जो भ्रष्टाचार चाललेला आहे महापालिकेमध्ये आणि राज्यामध्ये त्याला गाडून टाकण्याचं काम हे समस्त महाविकास आघाडी निश्चित करणार आहे असं मला वाटतं। महायुतीला कशा प्रकारे येणाऱ्या काळात तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार? का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर तुमच्याकडे
जे नेते मंडळी होते सर्वच तिकडं आता शिंदे गटात असतील या भाजपमध्ये आता प्रवेश करताना दिसतात, अजित गटामध्ये जाताना दिसतात. मात्र येणाऱ्या काळामध्ये तुमची वज्रमुठ कशाप्रकारे दिसणार? जे गेलेत ते स्वार्थासाठी गेलेत, निस्वार्थी माणसं संघटनेमध्ये राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडी भक्कम कशी व्हावी, याची वज्रमुठ कशी तयार करावी हे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ती प्रयत्न केलेला आहे. आणि आज हे जे तुम्हाला दिसतंय हे तोरण आम्ही महाविकास आघाडीचं ठाण्यामध्ये भक्कम करू याचं आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला सर्व मतदार ठाणेकर आम्हाला यामुळे इतकं यश देतील हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. हे आता बाजारात आलेलं आणि या ठिकाणी लक्ष्मीपूजन आणि आज तोरण लावण्याची एक प्रथा असते आणि आज तोरणाला घेऊन महाविकास आघाडी आता येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना कशा प्रकारचं इकडे वज्रमुठ दाखवून या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना त्यांना धडा शिकवणार हे देखील पाहणं गरजेचं. मात्र सध्या तरी निवडणूक आयोगाच्या विरोधात हे सर्वच आता महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आता येणाऱ्या काळात हे रस्त्यावरती उतरणार. 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो मोर्चा असणार आहे. त्यामुळे मनसे देखील हे पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने असतील, ठाकरे गटाच्या वतीने आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने सर्वच आता एकत्र मनोमिलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काँग्रेसने देखील या टाईममध्ये आता उडी घेतलेली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष हे हाती आता वज्रमुठ घेऊन आणि हे विकासाचं तोरण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लावणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पाहता येणाऱ्या काळात आता कशा प्रकारचे कोणाचा झेंडा ठाणे महानगरपालिकेवरती अडकणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.